कृषीवाणी कार्यक्रमात ऐकूया मेंढी पालन याविषयीची माहिती. वाचन स्वर गायत्री भरणकर यांचा. नमस्कार मंडळी, आपल्याकडे पशुपालन मोठ्या प्रमाणात केलं जातं. यामध्ये प्रामुख्यानं गाई गुरं पाळणं तसंच कुक्कुटपालनाचा समावेश होतो. परंतु शेळी आणि मेंढी पालन आपल्याकडे अजूनही कमी प्रमाणात होतं. याचं प्रमुख कारण म्हणजे अवर्षण प्रवण भागामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून मेंढी पालन केलं जात असे. कोरडं आणि उष्ण हवामान हे मेंढी पालनाला अनुकूल आहे असा समज होता. मात्र जर करायचं ठरवलं तर आपल्या इथे सुद्धा मेंढी पालन करता येऊ शकतं. मेंढीपासून आपल्याला मांस, लोकर आणि खत मिळतं. आपल्याकडे दख्खनी जातीच्या मेंढ्या प्रामुख्यानं मांसासाठी पाळल्या जातात. खरं म्हटलं तर हा व्यवसाय कष्टाचा आहे आणि सतत लक्ष देण्याची गरज असलेला आहे. परंतु त्याचवेळी तो कमी खर्चाचा आणि जास्त उत्पन्न क्षमता असणारा सुद्धा आहे. मेंढीपालन हा व्यवसाय फायद्याचा होण्यासाठी मेंढ्यांची पैदास करणं आणि त्यांचं संगोपन करणं या दोन्ही गोष्टींवर विशेष लक्ष द्यावं लागतं. मंडळी, मेंढ्यांचं प्रजनन हे मोसमी असतं. मोसमाच्या अगोदर मेंढ्यांना खुराक म्हणून रोज 250 ग्रॅम मका, ज्वारी आणि बाजरी यापैकी एकाचा भरडा खाऊ घालावा. मोसमाच्या सुरुवातीच्या दिवसापासून सशक्त 18 ते 24 महिने वयाच्या जातिवंत नर मेंढ्याला कळपामध्ये सोडावे. साधारणतः 20 ते 25 मेंढ्यांसाठी एक नर मेंढा याप्रमाणे मेंढे कळपात सोडावेत. हे मेंढे कळपातल्या माजावर आलेल्या मेंढ्या शोधून नैसर्गिक पद्धतीनं भरवतात. प्रजननासाठी कळपात जे नर सोडलेले असतात त्यांना रोज 300 ग्रॅम धान्याचा भरडा, 125 ग्रॅम मोड आलेली मटकी खाऊ घालावी. म्हणजे त्यांचा पैदाशीचा जोम टिकून राहतो. त्यामुळे प्रजनन उत्तम होऊन जोमदार कोकरांची पैदास होऊ शकते. मेंढीला गाभण काळामध्ये 3 महिन्यापासून 250 ग्रॅम भरडा द्यावा. त्याचप्रमाणे कॅल्शियम, फॉस्फरस, आयोडीन, तांब, कोबाल्ट या खनिज द्रव्यांची सुद्धा त्यांना फार गरज असते. यासाठी गोठ्यामध्ये ठिकठिकाणी खनिज मिश्रणाच्या विटा टांगून ठेवाव्यात. मेंढ्या गरजेनुसार विटा साठून खनिजाची गरज भागवू शकतात. व्यालेल्या मेंढीला 3 दिवस 150 ग्रॅम उकडलेली बाजरी खाऊ घालावी. कोकरू 25 ते 30 किलो वजनाचं झाल्यानंतर मांसासाठी विकून टाकावं. प्रत्येक मेंढीपासून 2 वर्षांमध्ये 3 वितं मिळू शकतात. उन्हाळ्यामध्ये झाडांचे डहाळे आणि अतिरिक्त खुराक मेंढ्यांना द्यावा. म्हणजे उन्हाळ्याचा ताण त्या सहन करू शकतात. पावसाळ्यामध्ये मारानावर निवाऱ्याची त्यांची सोय करावी. मंडळी, मेंढ्यांची लोकर कातरणीपूर्वी त्यांना स्वच्छ धुवून ताडपत्रीच्या अंथरुणावर शास्त्रोक्तपणे निवड पद्धतीनं कातरण करावी. मेंढ्यांना औषधोपचारामध्ये नेहमी जंताचं औषध पाजावं. उवा, पिसवा, गोचिड यांचा त्रास होऊ नये म्हणून डेल्टामेथ्रिन या कीटकनाशकाचं सौम्य मिश्रण वापरावं. तसंच पोटफुगी, फुफ्फुसदाह, हगवण, अर्धांगवायू अशा असंसर्गजन्य आजारांसाठी पशुवैद्यकाचा सल्ला जरूर घ्यावा आणि त्यानुसार औषधोपचार करावेत. त्याचप्रमाणे घटसर्प, आंत्रविषार, देवी, लाळ्या खुरकूत, PPR हे जे संसर्गजन्य रोग आहेत त्यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरणाचा कार्यक्रम काटेकोरपणे राबवावा. म्हणजे हे रोग मेंढ्यांना होत नाहीत. म्हणूनच मेंढी पालन करताना जर चोख व्यवस्थापन ठेवलं तर आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकलीत मेंढी पालन याविषयीची माहिती. वाचन स्वर गायत्री भरणकर यांचा आणि सादर करते विवेक वानखडे.